वसंत डावखरे मानहानी प्रकरणासंदर्भात एक अपडेट। एकनाथ शिंदेंनी देखील आज त्यांचा जबाब नोंदवलेला आहे आणि व्हीसीद्वारे शिंदेंनी आपला जबाब नोंदवलेला आहे। माझ्यावर लावलेले आरोप हे खोटे आहेत। एकनाथ शिंदेंनी कोर्टामध्ये ही साक्ष दिलेली आहे। कालच उद्धव ठाकरे यांचा सुद्धा जबाब नोंदवला गेला। 30 ते 35 प्रश्न काल उद्धव ठाकरे यांना विचारलेले होते, तेही व्हीसीद्वारे उपस्थित होते। त्यांनी त्यांचा जबाब या कोर्टामध्ये व्हीसीद्वारे नोंदवला। त्याचप्रमाणे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आपल्या जबाबाची नोंद केलेली आहे आणि त्यांचाही जबाब व्हीसीद्वारे नोंदवला गेलेला आहे। यावेळी माझ्यावर लावलेले सगळे आरोप हे खोटे आहेत असं एकनाथ शिंदे यांनी कोर्टामध्ये साक्ष दिलेली आहे। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर जोडले गेलेत। आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आतिश, वसंत डावखरे मानहानी प्रकरणामध्ये आज एकनाथ शिंदे यांचा सुद्धा जबाब नोंदवला गेलाय आणि व्हीसीद्वारे त्यांनी जबाब नोंदवल्याचं कळतंय। काय काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? नक्कीच आनंद परांजपे आणि रमाकांत देवळेकर जे आहेत ते आज कल्याण न्यायालयामध्ये स्वतः उपस्थित होते। एकनाथ शिंदे जे आहे त्यांनी व्हीसीद्वारे जे आहे त्यांनी जबाब जो आहे तो नोंदवण्यात आलेला आहे। तर 32 प्रश्न जे आहेत ते न्यायाधीशांनी विचारले आहेत। त्याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की हे राजकीय विरोधक आहेत त्यांनी खोटा गुन्हा जो आहे त्यांनी दाखल केलेला आहे। याच्यामध्ये कोणतेही तथ्य नाहीये आणि त्यात ह्या प्रकारे नोंदवण्यात आलेलं मात्र हे न्यायाधीश आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये कोणते कोणते प्रश्न जे आहेत ते झालेले हे सांगू शकत नाहीयेत, कारण की ते कॉन्फिडेन्शियल जे आहे त्यामुळे बाकीचे कोणतेही प्रश्न जे आहेत ते सांगता येत नाही असं त्यांचे वकील आहेत त्यांनी देखील सांगितलेलं आहे। मात्र आता हे काल उद्धव ठाकरे यांचा देखील व्हीसीद्वारे जबाब जो आहे ते नोंदवण्यात आलेला होता आणि आज जे आहे एकनाथ शिंदे यांचा जे आहे जबाब जो आहे ते नोंदवण्यात आलेला आहे। 2 ते 3 आणखी केसेस नंतर हा जो ठीक। आतिश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आतिश भोईर आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।